नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीके जीएस संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत, जेणेकरून आपले पुढील येणाऱ्या भरतीमध्ये जीके जीएसमध्ये मार्क्स हे कमी होणार नाही आणि आपली थोड्या मार्क्सवरून मेरिट ही जाणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर जीके जीएस म्हटलं तर त्यामध्ये महत्त्वाचे विषय इतिहास, भूगोल, त्याचबरोबर विज्ञान, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि संकीर्ण म्हणजे मिक्स स्वरूपाचे क्वेश्चन हे आपल्याला विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आपण जर बघितलं म्हणजे आपण जर प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्या असतील तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला 25चा पॅटर्न विचारला जातो. काही जिल्ह्यामध्ये हे 40+ सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि काही जिल्ह्यामध्ये 50+ सुद्धा प्रश्न हे जीके जीएसचे विचारले जातात. उदाहरणार्थ मुंबई आणि ठाणे अशा ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त जीके जीएसवरती भर दिला जातो. त्यामुळे आपले जीके जीएसमध्ये मार्क्स कटू नये तर त्यासाठी आपल्याला पुढील गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे आपल्याला जर आपण प्रश्नपत्रिका बघितली असतील तर त्यामध्ये जास्तीत जास्त वेटेज या 4 विषयांना दिला जातो. त्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान आणि चालू घडामोडी ह्या गोष्टी आपल्याला एकदम परफेक्ट करायच्या आहेत. त्यामध्ये काय होतं, इतिहास आणि भूगोल यामध्ये आपल्याला मार्क्स मिळतात, पण जे विज्ञान आहे त्यावरती आपण जास्त फोकस करत नाही, त्यामुळे विज्ञानमध्ये आपले जास्तीत जास्त मार्क्स कटत असतात. त्यामुळे आपल्याला विज्ञानवरती सुद्धा जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आपल्याला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि संकीर्ण यावरती सुद्धा भर द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले सब्जेक्ट, त्यावरती आपल्याला जीके जीएसमध्ये प्रश्न विचारले जातात. तर आता आपण बघू की आपला अभ्यास कोणत्या बुक्समधून करायचा आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्टेट बोर्ड किंवा आपण तात्याचा ठोकळा या दोघांपैकी कोणतंही तुम्ही बुक्स रेफर करू शकता. त्याचबरोबर 1 लाइनर स्वरूपाचे क्वेश्चन आपल्याला हे जास्तीत जास्त सोडवायचे आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची आहे. कारण त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की कोणत्या सब्जेक्टवर आपल्याला जास्तीत जास्त वेटेज द्यायचं आहे. म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञान किंवा चालू घडामोडी त्यामध्ये कोणत्या सब्जेक्टवर आपल्याला जास्तीत जास्त वेटेज द्यायचं आहे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपल्याला त्यामुळे लक्षात येतं आणि आपलं जास्तीत जास्त रिव्हिजनसुद्धा होतं. आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे त्या आपल्याला OMR शीटवरती सॉल्व्ह करायचे आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला किती मार्क्स पडत आहेत किंवा आपले कोणत्या टॉपिकचे प्रश्न आपले हे चुकत आहेत. आपण नेक्स्ट टाईम त्या टॉपिकवरती भर देऊन ते प्रश्न आपले नेक्स्ट टाईम चुकणार नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर आपल्याला डेली न्यूजपेपरसुद्धा आपल्याला वाचायचे आहेत. बरेचसे विद्यार्थी हे न्यूजपेपर वाचतात आणि सर्वच नोट्स काढत बसतात. त्यामध्ये आपल्याला सर्वच नोट्स काढायच्या नाही आहेत. आपल्याला ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत फक्त जास्तीत जास्त एका न्यूजपेपरमधून 10 ते 12 या नोट्स आपल्या निघाल्या पाहिजे. म्हणजे 10 ते 12 क्वेश्चन आपले प्रत्येक न्यूजपेपरमधून निघाले पाहिजे आणि आपल्याला ते डे वाईज आपल्याला एका नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपले पेपर जवळ येतील त्यावेळेस आपण त्याचं रिव्हिजन करू शकू. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.